नमस्कार मंडळी, धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सुरेश अण्णा भटकली यांच्या सूनबाई, त्यानंतर गुरुबाई भटकली शिक्षण समूहाचे जे सचिव आहेत, माजी सरपंच कडगावचे माजी सरपंच संजय भटकली यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. आणि आता घडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने त्या कडगाव गणातून निवडणुकीला भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. यांच्याशी आपण राजकीय गप्पा मारणार आहोत, त्यांचा अजेंडा आपण जाणून घेणार आहोत, कारण ही निवडणूक तितकीच महत्वाची आहे आणि महिला उमेदवार असल्याने त्यांच्याकडे काय अजेंडा आहे, काय विजन आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज या धुरंधर पॉलिटिक्स मध्ये त्यांना बोलवलेलं आहे. आपण पहिल्यांदा ताई या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर हा एपिसोड जो आहे हा खास करून उमेदवार असतील, पक्ष असेल, संघटना असतील, त्यांची ध्येय धोरणं जे आहेत ही धुरंधर पॉलिटिक्सच्या माध्यमातून पुढे जावीत आणि समाजाला जे काही अजेंडा आहे तुमचा समजावा आणि मतदान करते वेळी सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावं यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण. तर पहिल्यांदा आपलं स्वागत करतो आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गप्पा मारूया. तर कडगाव पंचायत समिती गणातून आपण निवडणूक लढवत आहात. याआधी कुठली निवडणूक आपण लढवली का? एकदा मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. ग्रामपंचायतला लढवली, पहिल्यांदा नाही म्हणून तुम्ही आता दुसरा वेळ आहे. दुसरा वेळ आहे. तसं बघायला तर तुमची पार्श्वभूमी काय आहे, लहानपण किंवा तुमचं शिक्षण? माझं माहेर चिखली, तालुका कडगाव, नानीबाई चिखली. एक ऐतिहासिक वारसा असलेलं गाव आहे ते. नानीबाई नावाची एक ऐतिहासिक स्त्री होती, तिच्या नावावरून आमच्या गावाला चिखली नाव हे मिळालं. तसंच घाटगे घराण्याचे वंशज तेही चिखलीमध्ये स्थायिक होते. त्यामुळे एक विशेष असा शाहू महाराजांचा असा एक वारसा असलेलं गाव आहे. त्यांचा शाहू महाराजांचा वाडा वगैरे चिखलीत आहे. माझे आई वडील शिक्षक होते. वडील केंद्र प्रमुख म्हणून रिटायर्ड झाले आणि आई मुख्याध्यापिका प्राथमिक शाळेतून रिटायर्ड झालेले आहेत. वेल सेटल फॅमिली होती तुमची. हो. राजकीय काय नाही? राजकीय म्हटलं तर आजोबा गावातील म्हणजे स्थानिक राजकारणामध्ये असायचे. त्यावेळेचे असणारे विक्रमसिंह घाटगे त्यांच्यासोबत कागल तालुक्यातला आहे. हो, कागल तालुक्यातील आहे. विक्रमसिंह घाटग्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आजोबांनी माझ्या. त्यामुळं असा भरपूर असा काय नाही, पण गावातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते माझ्या आजोबा काम करायचे. त्यामुळे थोडंफार असं ऐकून होतं. राजकारणातल्या विद्यापीठामध्ये तुमचा जन्म झालाय आणि आजोबा तुमचे राजकारणात होते. होते, लोकलच्या राजकारणात होते. जरी आई वडील राजकारणात नसते तरी राजकारणाविषयी काय असं बोलणं चालणं असायचं, ते ऐकायला यायचं कानावर? थोडंफार असं असायचं. असं आई वडील शिक्षक असल्यामुळे ते जास्त सहभागी नसायचे राजकारणामध्ये. मात्र आजोबांना भेटायला वगैरे लोक यायचे, गावातील काही अडचणी असायच्या तेव्हा आम्ही खूप लहान होतो. थोडंफार असं ऐकायला असायचं. पण नंतर आजोबांच्या जाण्यानंतर एवढा वडिलांनी एवढा काही नाही इंटरेस्ट घेतला. राजकारण लांब होत गेलं. सरकारी कर्मचारी असल्यामुळं ते जास्त नाही. शिक्षण कुठं झालं तुमचं लहानपणी? प्राथमिक माध्यमिक शिक्षण चिखलीमध्येच झालं आणि नंतरच कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचं देवचंद कॉलेज अर्जुननगर मध्ये झालं. निप्पाणीला तुमच्या चिखली पासून जवळ आहे, ते अंतर जवळ आहे. मग शिक्षण घेत असतील ते राजकारण आजोबांच्या मुळे तुम्हाला ते असायचंच, थोडंफार असं माहित होतं. त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर माध्यमिक शाळेत शिकत असतानाच आजोबा गेले. त्यामुळे म्हणजे असं जास्त मोठं झाल्यानंतर असं काही नाही, पण लहान असताना हे स्थानिक लोकांच्या समस्या सोडवणे वगैरे आजोबा असायचे. माध्यमिक शिक्षण होईपर्यंत म्हणजे बाळकडू तुमचं समाजकारण राजकारणात गेलेलं आहे. त्यानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर मग हे पॉलिटिक्स होते, माहिती होतं का घरच्यांना? होतं. इकडे आल्यानंतर परत नवीन चालू झालं माध्यमिक नंतर? आमच्या लग्नाच्या वेळेला अण्णा जिल्हा परिषद सदस्य होते ना, वडिलांना असेल, इतर काकांना वगैरे असेल, अण्णांची ओळख होती. आणि अण्णा शिक्षण विभागात काम करत होते आणि वडील शिक्षक होते, काका शिक्षक होते. त्यामुळे अण्णा शिक्षण विभागात काम असल्यामुळे बऱ्याच वेळेला ते चिखली शाळेमध्ये वगैरे येऊन गेले होते. त्यामुळे त्यांना म्हणजे जरी डायरेक्ट अशी ओळख नसली तरी नाव वगैरे ऐकून माहिती होती. वडिलांची ओळख होती, साधारण अशी ओळख होती. त्यानंतर मग आता तिकडून इकडे आल्यानंतर एकदम राजकारणात सगळं भटकली फॅमिली असायची. मग कसं वाटायचं तुम्हाला? थोडाफार फरक वाटला, कारण तिथलं जे वातावरण होतं ते पूर्ण शैक्षणिक वातावरण होतं. आई वडील दोघे शिक्षक आणि इथं आल्यानंतर शैक्षणिक प्लस
की पॉलिटिकल, असं दोन्हींचा संगम इथं बघायला मिळाला. चॉईस होत्या, एक तर शिक्षण पण करायला मिळेल, राजकारण हो, पण. हो. मग राजकारणात खऱ्या अर्थानं तुम्ही कधी ग्रामपंचायतला उभारलेला, ग्रामपंचायतीला एकदा उभी मग होते. त्याआधी कधी सक्रिय असायचा राजकारणात? राजकारणात असं काही सक्रिय नव्हतं, कारण एकतर म्हणजे शाळेमध्ये आमचं टीचिंगचं काम सुरू असायचं. बाहेर जरी जाऊन राजकारण करता आलं नाही किंवा गेलो नाही आम्ही, तरी पण घरामध्ये जे यायचे त्यांच्या समस्या काय चाललेत, काय चर्चा चालली हे कानावर पडायच्या. त्यामुळं थोडंफार असं ऐकायला यायचं किंवा माहिती मिळायची. साहेब राजकारणात असतात, समाजकारणात असतात, त्यांच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला मग? पहिल्यांदा थोडंफार म्हणजे असं नवीन वाटलं होतं. अचानक ते क्षेत्र वेगळं, तिकडचं सगळं क्षेत्र वेगळं, तिकडचं घरातील सगळे विचार वेगळे, इकडचे वेगळे. थोडंफार पहिल्यांदा जर असं कसं वाटलं. मात्र हे बघितलं की खरोखरच ही लोक खूप तळमळीनं म्हणजे समाजासाठी काहीतरी करतायत बाबा म्हटल्यानंतर आमच्याही विचारात बदल झाला. तुमचे सासरे भटकल यांना, त्यानंतर त्यांचे वडील नागापण्णा भटकल, खूप मोठं नाव आहे त्यांचं समाजामध्ये, खूप मोठं काम अजून सुद्धा लोक माहिती आहे त्यांच्याविषयी. माहित आहे ना. ते पण जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या काळात काय काय काम झाले तुम्हाला कल्पना आहे? हो, माहित आहे ना. आता जो कडगाव मध्ये तलाव आहे, ज्याचं पाणी आजपर्यंत म्हणजे कडगाव, बेकनाळ, परत लिंगनूर ह्या 2-3 गावांना जात होतं. त्या कडगावाची निर्मिती अण्णांनीच 72 साली केलेली आहे, जेव्हा दुष्काळ पडला होता. सुरेशांना सांगायचे आम्हाला की असं असं झालं होतं, दुष्काळ पडला होता, लोकांना काम नव्हतं, अगदी ते सुकडीसारखे पदार्थ लोकांना खाऊन म्हणजे दिवस घालवायला लागायचे. खूप वाईट परिस्थिती होती. अशा वेळी लोकांना काहीतरी काम मिळावं यासाठी त्यांनी ती तलावाची योजना सुरू केली. तलाव काढायला वगैरे सुरू केला. त्या तलावावरती काम करणाऱ्या ज्या लेडीज होत्या किंवा आमच्या आजूबाजूला किंवा त्या गावातल्या वगैरे महिला होत्या, त्या अजूनही भेटले की सांगतात आम्ही असं असं केलं, अण्णांनी आम्हाला अशी मदत केली, आम्ही तलाव काढला. अण्णांच्या विषयी अभिमान वाटत असेल ना? खूप अभिमान वाटतो. त्यांच्यापेक्षा त्यांचे वडील नागापण्णांचं पण काम चांगलं असायचं. आमचं दुर्दैवी की आम्हाला त्यांना बघता आलं नाही. पण खरंच एक समाजकारणाचा वारसा जो आहे तो नागापण्णांच्याकडून सुरेश अण्णांच्याकडं, सुरेश अण्णांच्याकडून तुमचे साहेबांच्याकडे, आणि आता तुम्ही हा वारसा पुढे न्यायला पाहिजे. त्या अनुषंगाने आता खरं तर ही निवडणूक लढताय. होय. कसं वाटते, कसा प्रतिसाद मिळतोय, आता प्रचार करताय? मी जेव्हा या म्हणजे लोकांच्या संपर्कात आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी तिथे गेल्यानंतर मी नमस्कार करून सांगताना माझी ओळख सांगितली, मी भटकळी अण्णांच्या सुनबाई. तर ते मला म्हणाले, सांगू नका, आम्हाला माहित आहे तुम्ही भटकळींच्या घरातील आहात. म्हणजे अगदी सामान्य लोकांपर्यंत सगळे लोक, फक्त कडगाव मधीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा अण्णांच्या नावावरून ओळखतात आणि चांगला प्रतिसाद आहे. तुमच्या साहेबांनी पण कामं केली ना खूप चांगली, त्यांच्यानी पण ओळखतात तुम्हाला? त्यांनी एकदा डेप्युटी सरपंच म्हणून काम केलं, परत सरपंच म्हणून गावामध्ये 5 वर्ष काम केले. कोरोनाच्या काळामध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती होती. आमचे भाजपचे असणारे इतर कार्यकर्ते, सरांच्या सोबत असणारे इतर त्यांचे कार्यकर्ते, या सर्वांनी मिळून म्हणजे जीवाची काही पर्वा न करता, आणि शेवटी असं झालं की सरांना, आमच्या मोठ्या भाऊजींना सुद्धा कोरोना झाला, सासूबाईंना कोरोना झाला. हो, मला वाटते काहीतरी 5-6 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये दोघेही ऍडमिट होते. निपाणीला देशपांडे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे ऍडमिट होते. आम्ही पूर्ण घरामध्ये सगळी फॅमिली आमची लॉक होती, क्वारंटाईन होती. बाहेर जाणं येणं, दूध वगैरे असं काही मिळत नव्हतं. खूप वाईट पण काम करायचं थांबलं होती. काम करायचं अजिबात थांबलं नाही किंवा आम्ही धीर सोडला नाही. पुरुष घरामध्ये, दोन्ही पुरुष घरामध्ये नसताना सुद्धा आम्ही दोघी. साहेबांना कोरोना झालेला? हो, दोघांनाही, साहेबांनाही झाला होता आणि त्यांच्या मोठ्या भावांनाही झाला होता आणि आईंनाही झाला होता. तिघांनाही झाला होता. आम्ही दोघी आणि मुलं, आमच्या मोठ्या जाऊबाई, त्या पण MSc आहेत, त्या आणि मी आणि आमची 4 मुलं, आम्ही 6 जणच घरामध्ये होतो. आता आम्ही घर बांधले पण त्यावेळी आमचं घर खूप लहान होतं. जेव्हा सर क्वारंटाईन होऊन बाहेर आले तरी सुद्धा डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं होते की एक रूम प्रत्येक पेशंटला द्यावी. ह्या 3 पेशंटना 3 रूम दिल्या गेल्या, एक किचन झालं आणि एक असं सामान्य जुनं घर असल्यामुळे मधघर होतं. आम्हाला 6 जणांना झोपायला सुद्धा अक्षरशः आमच्या घरामध्ये तेव्हा जागा नव्हती, कारण ह्या तिघांना 3 रूम दिल्या गेल्या ना. ही 4 मुलं आणि आम्ही दोघी अक्षरशः हॉलमध्ये, ज्या हॉलमध्ये आमच्या फॅमिली मोठी असल्यामुळे चप्पल वगैरे भरपूर असायची, अक्षरशः आम्ही एका कडेला सगळं साहित्य लावलं आणि एक आठवडाभर आम्ही हॉलमध्ये झोपलो. मात्र जनसेवा, काही परिस्थिती वाईट होती पण जनसेवा केली. आणि सरपंच पदावर असल्यावर ही जनसेवा करता असतानाच कोरोना झाला.
कसं वाटलं मग त्यावेळी बाबा इतका मोठा प्रसंग येऊन सुद्धा आपण परत कर्तव्य बजावतोय? अक्षरशः आम्ही आमच्या घरातून 150 चपाती आम्ही दोघींनी, कारण बाहेरून कुणाला आम्ही बोलवू शकत नव्हतो चपाती करायला, कामगारांना वगैरे किंवा इतर आमचे शेजारी वगैरे त्यांना कोणी येत नव्हतं ना एकमेकांच्या घरी. आणि मुंबईहून जे लोक आलेले होते ते आमच्या शाळेत क्वारंटाईन होते. त्यांना 150 चपाती आम्ही दोघींनी करून दिलेल्या आहेत. म्हणजे क्वारंटाईन जे गावातले लोक होते त्यांना जेवणाची सोय, हॉटेल वगैरे सगळी बंद होती ना तेव्हा, म्हणजे मग कुठून त्यांना जेवण तुम्हाला पण सवय लागली आता, हो समाजकारणाची सवय लागली. जरी बाबा साहेब नसले तरी तुम्ही आता हिमतीनं पुढे जाऊन करू शकताय. आता कसं वाटते काय मतदारसंघात गेल्यानंतर आता बऱ्याच काही गोष्टी आता ऐकायला मिळाल्या असतील तुम्हाला, विकास झाला का, विकास होत नाही का, समस्याबाबत काय आहेत काय काय आहेत? तशा पाण्याची समस्या आहेत, काही अजून वाडे वस्ते वगैरे कडगावच्या बाहेर असतील, किंवा आता आज आम्ही करंबळीच्या बाहेर वगैरे गेलो होतो, तिथं लाईटची सोय नाहीये. असं म्हणजे काही अजून अख्ख्या गावात सगळ्या लाईटच्या पाण्याच्या सोय आहेत, पण बाहेरची जी वाडी वस्ती नवीन तयार झालेली तिथं अजून म्हणावे तेवढ्या पूर्ण सगळ्या सुविधा नाहीत. रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल. तुमच्या इथे पण पेयजल योजना काहीतरी राबवली ना, त्या माध्यमातून पोहोचलं ना पाणी का नाही कडगाव मध्ये? आता सुरू झालेलं आहे. कडगावचा कायमचा प्रश्न मिटला असं बोललं जातं, म्हणून बोललो तुम्हाला. खरं म्हणजे पहिली पेय योजना सुद्धा नागापण्णा भटकळींनीच आणली, आणि आता ही जी दुसरी पेय योजना जी आता नवीन आहे तुम्ही म्हणताय ना, जी आता सुरू होत आहे किंवा काहीतरी सुरू आहे ती प्रोसेस, तर ही जलयोजना पण सर होते ना सरपंच, तेव्हाच झाली, म्हणजे मंजूर तेव्हाच झाली. प्रस्ताव वगैरे ह्या बॉडीनेच केला होता. स्वतः मी मुंबईला आमच्या ह्याचा महाविद्यालयाचा मोर्चा वगैरे सुरू होता, त्यामुळे मी सरांच्या सोबत होते तेव्हा हा तो प्रस्ताव तिथं मुंबईला आम्ही दिला होता. मात्र काही कालावधीत आमचा म्हणजे काळ संपला, आणि नंतर त्या योजनेची सुरुवात आमच्या कालावधीनंतर झाली. पण याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. आम्ही अगदी सरपंच संजय भटकली यांनी पाठपुरावा केला. पाठपुरावा म्हणण्यापेक्षा सुरुवातच या जलयोजनेची जी आता दुसरी आहे ती आम्हीच केलेली आहे. पहिली योजना पण अण्णांनी आणली, हो, आणि दुसरी योजना साहेबांनी आणली. हो, सुरुवात आम्हीच केलेली आहे. ते कालावधी संपला ना, त्यामुळं ती सगळी स्कीम येणाऱ्या दुसऱ्या बॉडीच्या हातामध्ये गेली. काय आता योजनेचं काम झालंय पूर्ण? पाणी आहे चालू आहे म्हणजे एवढं अजून बहुतेक काहीतरी प्रोसेस सुरू आहे, होईल, पूर्ण झालेली नाही आहे अजून, सुरू आहे काहीतरी. अजून काय आहेत का समस्या? रस्त्यांच्या थोड्या समस्या आहेत. मगाशी म्हटलं ना तसं, वाडी वस्तीवरती अजून पूर्ण रस्ते नाहीये. तलावाच्या पाठीमागचा वगैरे जो एरिया आहे तिथं अजून रस्ते वगैरे झालेले नाहीये. तिथे गेल्यानंतर विशेषतः स्त्रियांनी सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा रस्त्याची सोय करा, विजेवरच्या खांब्याची सोय करा. इथं शेवाळीवाडी जी आहे तिथं सांगितलं गेले की आमची मुलं सकाळी लवकर ट्युशनला वगैरे जातात, बॅटरी हातात घेऊन मुलांना जावं लागते रस्त्यावर. गावामध्ये वीज असते तशी शेतामध्ये नसते, नाही वेगळी. शेतकऱ्याचं पण नुकसान होतं, त्यासाठी पण प्रयत्न करायला हवा. हो, आता ते सौर ऊर्जा आलेले ना, काही लोकांनी विहिरीवरती वगैरे ते सौर ऊर्जेचे पॅनल बसवलेले आहेत. या सगळ्या समस्या जर बघितल्या तुम्ही काय करू शकताय? सर्वात महत्वाचं म्हणजे एकतर शेतकऱ्यांचा विकास पहिल्यांदा झाला पाहिजे. आपला हा एक म्हणजे किसान प्रधान देश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास झाला की नक्कीच बाकीचा सगळा विकास होईल. महिला सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. आज भरपूर बचत गट आहेत, पण फक्त महिन्याला बेशी भरणं, कर्ज घेणं, देणं, हप्ताफेड करणं, एवढ्याच क्रिया जास्तीत जास्त होत आहेत. मात्र जास्तीत जास्त त्यांना त्या बँकेतून मिळणारा जो निधी आहे त्याचा लाभ घेऊन त्यांनी महिलांनी उद्योग सुरू केले पाहिजे, उद्योगधंदे सुरू करणं गरजेचं आहे. नक्कीच मग त्या स्वावलंबी होतील. शिक्षणाबाबत आणि आरोग्याबाबत म्हणावं म्हटलं तर आपला गडिंग्लज तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप प्रगत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर नंतर ज्या ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या आपल्या गडिंग्लजमध्ये आणि गडिंग्लजमध्ये शैक्षणिक असतील किंवा आरोग्याच्या असतील, यामध्ये आणखीन जास्तीत जास्त सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही गेल्या वर्षी फिजिओथेरपी कॉलेज सुरू केलेलं आहे, जे कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही नव्हतं. कुठे गेलं ते तुम्ही? कडगाव मध्येच आहे. नाशिक युनिव्हर्सिटी, नाशिक हेल्थ युनिव्हर्सिटी आहे ना, त्या युनिव्हर्सिटी मार्फत बंटी पाटलांचं कोल्हापूरला आहे, पण त्यांची ती डीम युनिव्हर्सिटी आहे, ओन युनिव्हर्सिटी आहे. मात्र ही जी आहे ही हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिकची जी आहे त्यामार्फत सुरू केलेलं आहे. गेल्या वर्षी पहिली बॅच आली, आता जस्ट कालच्या डिसेंबरला दुसरी बॅच आलेली आहे. अगदी बीड, नाशिक, पंढरपूर लांबच्या आमचे अगदी बारामतीच्या पुढचे सुद्धा विद्यार्थी आज आहेत. तुमच्या या शिक्षण समूह आहे ना, त्या शिक्षण समूहाच्या माध्यमातून किती युवकांना किंवा जे काही जॉबला आहेत, किती असे जॉबला आहेत युवक म्हणा किंवा जे नोकरदार आहेत? एक 70 तरी असतील सगळे मिळून, सगळे म्हणजे अगदी पिऊन. नवीन जे चालू केले, फार्मसी पण चालू केलं ना?
फार्मसी नाही, नर्सिंग आहे. Nursing, एएनएम प्लस जेएनएम दोन्ही आहे. तिथं पण मुरगुडमध्ये एएनएम जेएनएम आहे आणि उत्तूरमध्ये जेएनएम फक्त आहे. आणि कडगावमध्ये 5वी ते 12वी, 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही फॅकल्टीज आहेत. आणि प्लस हे आता गेल्या वर्षी नवीन सुरू झालेली फिजिओथेरपी आणि हनिमनाळ कडील तिथे एक हायस्कूल आहे 8वी 9वी 10वीचे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या उमेदवार जे आहेत त्यांचे मिस्टर पण म्हणतात की युवकांना रोजगार मिळवून द्यायचं, असं काय तर त्यांचं प्लॅनिंग आहे. तुमच्या पण शिक्षण संस्था आहेत, ह्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल का भविष्यात जाऊन? होणार की. आमचा एक म्हणजे गडिरा ऍग्रो प्रोड्युसर नावाची कंपनी आहे. त्यामार्फत आम्ही म्हणजे महिलांचे बचत गट केलेले आहेत. गेल्या 2 वर्षापूर्वी पण आम्ही गारमेंटसाठी प्रस्ताव टाकला होता. स्वतः मीच त्यात म्हणजे पुढाकार घेऊन, माझी इच्छा आहे खूप दिवसापासूनची की आपल्या गावामध्ये एक गारमेंट उभं करायचं. कंपनी 5-50 कंपनी बनवली ना, एक 5-50 स्त्रियांना त्यामार्फत काम द्यायचे, यासाठी आम्ही प्रस्ताव वगैरे केला होता. अगदी कोरोनाच्या काळात पहिला ट्राय केला, पण लगेचच ते कोरोना काळ झाल्यामुळे तो काही सक्सेस झाला नाही. परत गेल्या वर्षी आणि परत आम्ही तिचं डिमांड केलेली आहे. काय वाटते तुमच्या किती मतदारसंघ? 7 गाव येतात वाटतं आपल्याकडे? 8 गाव येतात. 8 येतात. 8 गावामध्ये काय प्लॅनिंग केले का असं प्रॉपर? हो, केले ना. काय म्हणताय, काय केलंय प्लॅनिंग? नाही, विकास कामाचं काय प्लॅनिंग केले? तसं बघितलं तर आता प्रत्येक गावात बचत गट आहेतच. बचत गटांच्या माध्यमातून असेल किंवा या तरुण पिढीच्या माध्यमातून असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन, एखाद्याला खरोखरच मदतीची गरज असेल एखादा उद्योगधंदा उभा करण्यासाठी, तर तो जाणून घेऊन त्यांना कुठे लागेल ती मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे. आणि शाश्वत विकासाबद्दल काय सांगाल? रस्ते, गटर्स किंवा मूलभूत गोष्टी आहेत ज्या ते आता आपले भाजप सरकार आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरूच आहेत. आता आपण इथून जरी कडगावपर्यंत किंवा उत्तरपर्यंत जरी जायचं म्हटलं तरी रस्त्या आपण जाताना आपल्याला दिसतच आहे की सगळा विकास सुरू आहे. रस्ते वगैरे सुरू आहेत, शैक्षणिक सगळ्या सुविधा वाढल्या आहेत, शिष्यवृत्ती वगैरे वाढलेली आहेत. अगदी बांधकाम कामगारांच्या मुलांना 10-10 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळायला लागलेली आहे. त्या 10 हजार वरती तो सहज त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकेल. परत आरोग्याच्या योजना असतील, किसान पीएम योजना असतील, महिलांना घरोघरी मोफत गॅस मिळालेला आहे ती योजना असेल, आपल्या मृदेची चाचणी करण्यासाठी मृदा आरोग्य योजना आहे. म्हणजे असं कुठलं क्षेत्र राहिलेलं नाही की तिथपर्यंत आपलं भाजप सरकार किंवा आपल्या भाजपाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. फक्त घोषणा करणं, जाहीर करणं एवढंच काही आपले भाजप सरकारचं काम नाही, तर त्या योजना तळागाळापर्यंत कशा अंमलात येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहेच. खरंच तुमचं नॉलेज खूप चांगलं आहे ताई. फायदा होईल या मतदारसंघातील जनतेला. त्या अनुषंगानं पंचायत समितीला उभारलाय तुम्ही. काय आवाहन कराल जनतेला आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून, धुरंधर पॉलिटिक्सच्या माध्यमातून? मी सौ सारिका संजय भटकर्ली पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभी आहे भाजप पक्षातून. माझं चिन्ह कमळ आहे. मी सर्वांना आवाहन करते की हा जो भाजप पक्ष आहे ही एक विश्वासाची विचारधारा आहे, ही एक विकासाची विचारधारा आहे. सर्वसामान्यांचा हा पक्ष आहे, सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष आहे, सर्वसामान्यांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळं आपण सर्वसामान्यांनी मिळून या पक्षाला मदत करायची आहे. कारण खेड्यांचा विकास झाला, आपल्या सर्वसामान्य लोकांचा विकास झाला तर नक्कीच आपला देश प्रगतीपथावर जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आमच्या या भाजप पक्षाला आपण सर्वजण बहुमताने निवडून द्याल अशी पूर्णपणे खात्री आहे. धुरंधर व्यक्तिमत्व कसं असतं तर आपण पाहिलं, सारिका वहिनी ज्या आहेत किंवा सारिका ताई ज्या आहेत यांच्यासारखं व्यक्तिमत्व असायला हवं. 8 खेड्यातील गावांना एक संधी आलेली आहे. आपल्याला त्याने आव्हान केलेलं आहे की या पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीला उभे राहिलेलो आहोत आणि आपल्याला निवडून द्या. सत्तेत आपण आहोत, सत्तेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट करू, विकास करू आणि असा विश्वास व्यक्त केलेला आहे की लोक सुद्धा आपल्याला निवडून देतील.